स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी ते पाहायला मिळेल. बॅट्समन प्लीज दोन्ही एक्स्ट्रा प्लेयर. स्ट्रायकिंग एंडला प्रणव, नॉन स्ट्रायकिंग एंडला अभिषेक आणि बॉलिंग मार्गवरती गोलंदाज अकीब. वैयक्तिक संघाकडून पहिले षटक घेऊन अकीब ऑन दी मार्क, राईट आर्म राऊंड द विकेट. समोर प्रणव. प्रणव खेळण्यासाठी पहिलाच बॉल, बॅट चेंज घेतोय. गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 रन इथे मिळेल. स्वतःचा आणि संघाचं खातं इथे ओपन करताना आपल्याला प्रणव पाहायला मिळालाय. जय भैरी श्रीनगर प्रीमियर लीग इथे आपण पाहतोय आणि त्या दरम्यान खेळला गेलेला फटका कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालंय. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. धावांचा डोंगर इथे उभा करावा, एक सन्मानजनक धावसंख्या इथे उभारणं आवश्यक असताना आणि यानंतर बॅट चेंज घेतोय. बॉक्स आउट होईल. पहिला धक्का, पहिला हातरा इथे बसलाय 9 स्टार संघाला. अकीबचा हा बॉल खूप गतिमान होता, भन्नाट गती पाहायला मिळाली. अकीब यशस्वी ठरतोय. पहिल्या षटकामध्ये दिलाय खूप मोठा हादरा 9 स्टार संघाला. यवी फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आशिष. आशिषला मैदानाच्या आतमध्ये टिकून राहून खेळणं गरजेचं आहे. जो टिकला तो जिंकला, कारण सोहम बाटकर ज्या पद्धतीने खेळला शेवटपर्यंत टिकला आणि म्हणूनच तो जिंकला. दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. याबी न्यू बॅटर आशिष स्ट्रायकिंग एंडला. अकीब बॉलिंग मार्गवरती राईट आर्म राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल याबी ऑस्टिंगच्या बाहेर राहिलाय बॉल. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन इथे मिळेल. धावसंख्या पोहोचेल याबी 2 अंकावरती. याबी वेट करून खेळण्याचा प्रयत्न, रोखला गेलाय बॉल. येईल इथे डॉट बॉल. दमदार कामगिरी, चांगलं फिल्डिंग इथे पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये फलंदाजीपेक्षा पॉवर बाज अशी फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. फलंदाज नव्हता इथे तयारीमध्ये, त्यामुळे येईल इथे डॉट बॉल. निशांत आहे जो मैदानाच्या आतमध्ये शांत पाहायला मिळालाय. यष्टिरक्षकाची भूमिका इथे बजावतोय. जयभरी श्रीनगर संघाचा अष्टपैलू खेळाडू निशांत यावी यष्ट्यांच्या मागे आणि त्या दरम्यान खेळला गेलेला फटका. शानदार क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. सिनियर खेळाडू आहे. राजने मात्र राज केले. अनुभवी असा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका. तिथे आहे प्रमोद. करणार नाही चूक. बॉल फील्ड करेल. षटक क्रमांक पहिला इथे समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 2 धावा. सुरुवात अतिशय अप्रतिम पाहायला मिळाली ती अकीबची. पॉवर प्लेचं पहिलं षटक अतिशय उत्तमरित्या त्याने हाताळले. 2 धावा इथे खर्च केलेत. यावेळी बॉलिंग मार्गमध्ये निशांत देतोय स्वतः कर्णधार. राजची चर्चा होईल. जयभरी श्रीनगर क्रिकेट क्लब संघाचा राज तो मैदानात क्रिकेट खेळताना पाहायला मिळालाय, परंतु चांगला सपोर्ट राहतो तो जयभरी श्रीनगर क्रिकेट क्लब संघाला. तो राज यावी मैदानाच्या आतमध्ये चांगला फिल्डिंग करताना तो इथे पाहायला मिळाला. सिनियर खेळाडू आहे जयभरी श्रीनगर संघाचा जो यावी पॉइंटच्या दिशेने फील्ड करतोय. निशांत आहे जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. शांत निशांत राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू गती जास्त हॉस्टिकच्या बाहेर आहे. वाईट +1 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावा इथे मिळतील. यष्टिरक्षकाची भूमिका बजावताना ओमकार मेस्त्री इथे पाहायला मिळतोय. निशांतचा पुढचा चेंडू यावी गती कमी, परंतु टर्न अतिशय अप्रतिम. गती होती कमी परंतु तेवढा चांगला ब्रेक इथे पाहायला मिळाला. लेग ब्रेक होता. सरप्राईज ठरला तो फलंदाज. डॉट बॉल. धावांसाठी चालले तिथे प्रयत्न, परंतु त्यानंतर आलेला हा बॉल नो बॉल. इथे संधी होती एकच ना. 1+1 2 धावा इथे मिळत आहेत. निशांतचा पुढचा चेंडू धावसंख्येला रोखलं गेले. यस यावी शानदार पंच आहे. अप्रतिम शॉट आहे इथे खेळताना पाहायला मिळालाय. 4 धावांसाठी बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा इथे मिळतील. पुढचा चेंडू निशांतचा. यावी वेट करून खेळण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल आलाय. इथे डॉट बॉल आलाय. अप्रतिम गोलंदाजी. निशांत होम ग्राउंड आहे याचं. या ग्राउंड वरती त्याचा बहारदार खेळ वारंवार पाहायला मिळालाय. श्रीनगरला गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. यावी बॅकफुट पंच आहे राजच्या डोक्यावरून. इथे बॉल फरार होईल. धावा मिळतील इथे 4. शानदार जानदार पाहायला मिळाली इथे चौकार. 4 धावा इथे मिळत आहेत. क्वार्टर फायनलचा तिसरा सामना. त्या दरम्यान इथे फेकला जाणारा पुढचा चेंडू निशांतचा स्वेर पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 रन इथे मिळाली. धावसंख्या पोहोचली 15 अंकावरती. पुढील चेंडू हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा. लेग ब्रेक करण्याचा आहे प्रयत्न. लेग साइडने आतमध्ये आणायचा आहे बॉल, परंतु दिशा कुठेतरी खूपच बाहेर जाते, त्यामुळे येतोय इथे तो व्हाईट बॉल. यावी गती कमी होती. फटक्यामध्ये
एक क्लासी पाहायला मिळाली, परंतु बॉल गेलाय पॉइंटच्या दिशेने. डिक्लेअर झोन आहे तिथे, मिळेल फक्त आणि फक्त एक रन इथे मिळाले. दरम्यान फेकला जाणार पुढचा चेंडू. यपी बॅकफुटवरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न परफेक्टली मिडल झाला नाही. निराश करतोय तो फलंदाज. षटक क्रमांक समाप्त होते ते दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 धावा, 17 रन. 2 षटकांचा खेळ समाप्त, धावसंख्या 17. 8.5च्या सरासरीने चाललेली धावगती आहे. येणारे चेंडू 18 आहेत. 18 चेंडू मध्ये अजून 40 ते 45 धावा संघाच्या खात्यामध्ये कसे जोडले जातील या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा लागेल. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला यश मिळणार आहे, परंतु त्यासाठी पहिले प्रयत्न केले पाहिजेत आणि ते इथे करण्याची आवश्यकता इथे असणार आहे ते संघाला. नाईन स्टार संघाचा जर आयकॉन पाहिला तर प्रणय धनावडे, तो पहिल्याच काही चेंडूंमध्ये विकेट. पुढचा चेंडू राईट आर्म लावून विकेट. ओमकार मेस्त्री नाचणे गोडा स्टॉप समर्थनगरला बिलॉंग करणारा खेळाडू. पहिलाच बॉल लेग साइडला केला प्रहार. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू होईल इथे फरार. 4 धावा इथे मिळत आहेत. ओमकारच्या पहिल्याच बॉल वरती केला गेला इथे एक मोठा फटका. पुन्हा एकदा रॅपिड डिलिव्हरी. हो, चांगलं क्षेत्ररक्षण आहे इथे. क्षेत्ररक्षण प्रॉपर पाहायला मिळते. अशी साथ इथे मिळणे गरजेची आहे. येतो इथे डॉट बॉल. इथे डॉट बॉल पाहायला मिळेल. फील्ड मध्ये बदल केला गेलाय. मिड विकेटला ज्यावेळी प्रमोद आखाडेला घेतलं गेते. एक चांगलं सूत्र इथे हलवताना ओमकार मेस्त्री पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय, तो खूप महत्वाचा आहे. क्लीन बोल्ड आहे. लेग ब्रेक होता. सरप्राईज डिलिव्हरी इथे ठरते. ओमकार मेस्त्री ऑन फायर. क्लीन बोल्ड. दुसरा धक्का इथे बसतोय नाईन स्टार संघाला. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मानव. या लेग ब्रेक केला गेलेला चेंडू. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी इथे पाहायला मिळते ओमकार मेस्त्रीची. मिडल स्टिक वर थोडासा बाहेर काढला गेलेला बॉल. येतो इथे डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी इथे म्हणावी लागेल. आणि पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. खराब शॉट सिलेक्शन इथे म्हणावं लागेल. बॉल वरती अंतिम क्षणी कुठेतरी नजर काढली जाते की काय, पडलेला प्रश्न. यस, क्लीन बोल्ड आहे. आणखीन एक विकेटचं पतन. अफलातून गोलंदाजी इथे म्हणावी लागेल. लाजवाब गोलंदाजी ओमकार मेस्त्री याची इथे पाहायला मिळाली. धावसंख्या 21 रन. षटक क्रमांक समाप्त होत आहे ते तिसरं. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. 2 विकेट प्राप्त केल्या. 4 धावा खर्च केल्या. ओमकार मेस्त्रीची लाजवाब गोलंदाजी इथे पाहायला मिळाले. न्यू बॅटर नॉन स्ट्राइक एनला फलंदाज अंकुर आलिम. मॅन फ्रॉम सोमेश्वर गावाला बिलॉंग करणारा अंकुर. नॉन स्ट्राइक एनला बॉलिंग मार्ग मध्ये इथे गोलंदाज अकीब. पहिलं षटक ज्याने हाताळलं अकीब, तोच या वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून 4थं षटक घेऊन इथे दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये 2 धावा दिल्या, 1 विकेट प्राप्त केली. या अभिषेकच्या बॅटमध्ये निघालेला चौकार. बॉल सीमा पार. धावा मिळाला इथे 4. दमदार शानदार. 1च रन, माफ करा डिक्लेअर झोन आहे. 1 रन इथे मिळते. यावेळी डिक्लेअर झोन मध्ये खेळला गेलेला फटका होता. आणि यानंतर फेकला गेलेला पुढचा चेंडू. भन्नाट गती पाहायला मिळाली. मिडल स्टिक मध्ये बाहेर काढला गेलेला बॉल. येतो इथे डॉट बॉल. दमदार कामगिरी अकीब याची पाहायला मिळते. यावेळी बॅकफुट वरती येऊन पंच करतोय. डिक्लेअर झोन. 1च रन इथे मिळेल. एकाच धावेवरती समाधान इथे मानावं लागतंय. फटके खेळण्याचे प्रयत्न इथे चाललेत. आणि यानंतर क्लीन बोल्ड. नेक्स्ट बॉल क्लीन बोल्ड होऊन मैदानाच्या बाहेर जाईल तो अभिषेक मात्र धावांचा अभिषेक घालू शकला नाही. अकीब होता समोर. अकीबने केलं इथे चिटपट. क्लीन बोल्ड होऊन माघारी परतावं लागते ते अभिषेक याला. आणखीन एक धक्का इथे बसतोय तो नाईन स्टार संघाला. ज्याप्रमाणे पत्त्यांचा बंगळा कोसळा बना ढासळा बना, त्याप्रमाणे इथे कुठेतरी फलंदाजी इथे ढासळते नाईन स्टार संघाची. कारण जे स्वप्न इथे आपण पाहिलं होतं, जो इरादा इथे स्पष्ट केला गेला होता, तो इथे प्रत्यक्षात आज आजमावला गेला नाही. मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केला गेला नाहीये. न्यू बॅटर या सॉफ्टिकच्या बाहेर पंच शॉट खेळण्याचा प्रयत्न. थोडासा स्वेर राहिला. बॉल दंडित केलं गेलंय. येतो इथे वाईट बॉल. शुभम नागले या लेग स्टिकच्या बाहेर आणखीन एक वाईट बॉल इथे पाहायला मिळतोय. खराब गोलंदाजी
इथे करून चालणार नाहीये. त्या अकीब याला आतापर्यंत दर्जेदार बॉल त्याने हाताळलेत. अग्रेसिव्ह ठरलाय तो. यावी लेझी शॉट इथे पाहायला मिळतोय. कारण जी ताकद इथे आजमावजी तिथे पाहायला मिळाली नाही. त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल इथे आलाय. हो हो हो, यावी ऑफ स्टिकच्या बाहेर राहील बॉल. आणखीन एक पाहायला मिळेल तो वाईट बॉल. धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचले आणि त्यानंतर केला गेलेला पंच शॉट. बॉल सीमारेषा पार. प्रमोद होता, त्याच्या जोडीला निशांत होता. कॉलिंग कोऑर्डिनेशन झालं नाही. दोघांनी केला होता प्रयत्न नाकाम. बॉल फरार. 4 धाबा. षटक क्रमांक समाप्त झाले ते 4. धावसंख्या पाहायला मिळते ते 30 धाबा. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 15 ते 20 धाबा इथे जर जोडल्या गेल्या तर एक फायटिंग स्कोर होईल का? नशिबाची किल्ली, नशिबाचं द्वार इथे उघडलं जाईल का नाईन स्टार संघाने? टॉस जिंकला. कारण आतापर्यंत पहिले 2 क्वार्टर फायनलचे सामने इथे आपण पाहिले होते. जो संघ क्षेत्ररक्षण करताना पहिला पाहायला मिळाला, धावांचा पाठलाग करताना तो संघ यशस्वी ठरला होता. परंतु यावेळी पुन्हा एकदा नाईन स्टार संघाने फलंदाजी करण्याचा इथे निर्णय घेतला. परंतु गोलंदाजी एसके वॉरियर संघाची ते लाजवाब पाहायला मिळाले. प्रमोद आखाडे एक वेगवान असा गोलंदाज आहे. पहिलाच बॉल गती कमी, टप्पा चुकला, ऑफस्टिकच्या बाहेर पाहायला मिळाला. बॉल दंडित केलं गेलं. इथे व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 रन इथे मिळते. धावसंख्या 31. 31 अंकामध्ये जाऊन पोहोचेल. त्यानंतर खेळला गेलेला फटका मिड विकेटच्या डोक्यावरून. खराब क्षेत्ररक्षण. बॉल फरार. 4 धाबा. यावी थोडासा जंप उशिराने इथे झालेली पाहायला मिळाली. स्पर्श झाला बॉलला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. अंकुर आहे, मॅन फ्रॉम सोमेश्वर. SPL सोमेश्वर प्रीमियर लीग मध्येही याची दमदार कामगिरी झाली आणि तोच अंकुर इथे मात्र सांगतोय 5 चेंडूमध्ये 5 जर चौकार लगावले गेले तर मात्र आदिश आलिम यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. नेक्स्ट बॉल. प्रमोद आखाडे ऑन दी मार्क. राईट आर्म राऊंड द विकेट. यस, ड्राइव्ह केलाय. फक्त सॉफ्ट हँडचा वापर केला. पॉइंटच्या दिशेने खेळलाय. जोरदार अपील इथे पाहायला मिळते. लाईनमन, मेन एम्पायर चर्चा करतील, बातचीत करतील आणि त्यानंतर येईल इथे निर्णय. यावी अंकुर आहे. प्रमोद आखाडेसाठी इथे बक्षीस आहे. प्रमोद आखाडे जर इथे बोल्ड आउट केलं तर श्री गणेश क्रिकेट क्लब कडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. प्रमोद आखाडे जर इथे बोल्ड आउट केलं तरच आणि तरच 500 रुपयांचं बक्षीस इथे पात्र ठरेल. तो प्रमोद आखाडे गोडाऊन स्टॉप्स गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. नाचणे गोडाऊन स्टॉप संघाकडून श्री गणेश क्रिकेट क्लब कडून खेळणारा खेळाडू. यावेळी लेग स्टिकच्या बाहेर पाहायला मिळतोय बॉल. व्हाईट +1. ओमकार इथे नाकाम ठरलाय. ओमकार मेस्त्री याच्याकडून मिसफील्ड पाहायला मिळाली. 2 धाबा इथे मिळत आहेत. लेग स्टिकच्या बाहेर ठेवला गेलाय बॉल. थोडासा स्वेअर पाहायला मिळतोय तो प्रमोद आखाडे. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी परफेक्ट आहे. मिड विकेटला खेळला गेलेला फटका. यावेळी यस, रन आउटची संधी आहे. चांगला थ्रो, चांगली फेकी आणि तेवढं चांगलं कलेक्शन इथे पाहायला मिळते प्रमोद आखाडेचं. रन आउटच्या स्वरूपात आणखीन एक मोहरा इथे गमावला जाईल. संघ इथे अडचणीमध्ये आलाय जरूर. धावसंख्या पाहायला मिळते ते 41. 6 गडी आतापर्यंत गमावलेत. संतोष यावी रन आउट होऊन मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर फलंदाज इथे दाखल झालाय. त्यानंतर खेळला गेलेला फटका. इथे आला डॉट बॉल. पुढचा चेंडू. यस, त्यानंतर खेळला गेलेला फटका. निशांत नाकाम आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धाबा इथे मिळतील. निर्धारित 5 षटकांमध्ये धाबा बनवल्या गेल्या. त्या 45-46 धाबांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. SK वॉरियर संघासमोर 46 धाबांचं लक्ष. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ सेमी फायनल मध्ये दाखल होणार पाहूया दुसऱ्या सत्रामध्ये. तोपर्यंत जाऊया मधुर संगीताच्या दुनियेमध्ये.
46 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेली जोडी ती आपण पाहतोय. स्वतः कर्णधार निशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. होम ग्राउंड आहे ते निशांत याचं. निशांत राहील का शांत का हो बनेल ते अशांत. आणि यावी अंकुर आलिम बॉलिंग मार्ग वरती नॉन स्ट्राईक एंडला का अकीबला इथे आपण पाहतोय. अंकुर पॉवर प्लेचं पहिलं षटक निशांत साठी फेकला जाणारा पहिला बॉल. यावी शानदार पंच आहे. मिळत नाहीये संधी. बॉल बाय बाय करतोय. जातोय सीमारेषेच्या पलीकडे. दमदार पाहायला मिळालाय चौकार. अंकुरने स्वागत केलंय. यावी अंकुरचं स्वागत केलं जात आहे. यावी निशांतच्या माध्यमातून. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू. यावी अलॉंग द कार्पेट खेळलाय. फील्ड इथे आहे तयार. मिड ऑफच्या दिशेने बॉल फील्ड केला जातोय. येईल इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळालाय. कमबॅक करतोय आणि त्यानंतर इथे धमाका आहे. इथे धमाका आहे. आणखी एक क्लासी शॉट मनगडाचा केला वापर. केला पंच दखवला मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेरची जागा. शानदार फटका. अंकुरचा पुढचा चेंडू. यावी पुन्हा एकदा वेट करून खेळण्याचा इथे विचार होता. ऑफ स्टिकच्या बाहेर राहिला बॉल. त्यामुळे वाईट बॉल इथे पाहायला मिळतोय. एक रन इथे मिळाली. धावसंख्या पाहायला मिळते ते 9. 46 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी. यस यावी क्लास दाखवलाय. फलंदाजीचा बॉलला येऊ दिलं बॅट जवळ. बॅटचा फेस ओपन केला. स्क्वेअर लेगला ढकललं. डिक्लर झोन. एक रन इथे मिळते. कामगिरी दमदार करायची आहे. चालत प्रयत्न आणि त्यानंतर आलेला हा वाईट बॉल. वाईट +1 2 धावा इथे मिळत आहेत. लाईन लेन कुठेतरी डिस्टर्ब पाहायला मिळते अंकुर आलिम याची. पुढचा चेंडू आणि यावी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगलं यष्टीरक्षण इथे पाहायला मिळालंय. दबाव निर्माण करताना इथे पाहायला मिळतोय. अरे इथे डॉट बॉल. अशा डॉट बॉलची आवश्यकता आहे. परंतु त्याचबरोबर एखादी विकेट इथे प्राप्त करणं आवश्यक असेल. कारण जे बिल्ड होणारी पार्टनरशिप आहे त्याला इथे कुठेतरी ब्रेक देणं आवश्यक आहे. तो प्रयत्न अंकुर कडून केला जाईल का हे पाहावं लागेल. यावी फटका लाजवाब. परंतु मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. बॉल फील्ड करेल. डॉट बॉल येईल. षटक क्रमांक समाप्त होतोय पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. अजूनही 34 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू 24 चेंडू 34 धावांचं समीकरण इथे राहणार आहे. यावी अकीब स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्ग वरती प्रणव वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरा षटक घेऊन राईट आर्म राऊंड द विकेट. अकीबने गोलंदाजी सरस केले. फलंदाजी पाहूया कशी होते. यावी पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल झाला इशारा. एक रन एक्स्ट्रा स्वरूपात संघाला इथे मिळाले. पुढील चेंडू पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर ठेवला गेला. ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल वळण घेताना पाहायला मिळतोय. लेग स्टिक वरून ऑफ स्टिकच्या बाहेर काढला गेलेला बॉल. व्हाईट बॉल पाहायला मिळालाय. आणि हाही चेंडू स्वैर इथे ठरतोय. खराब गोलंदाजी इथे म्हणावी लागेल. सलग फेकले गेलेले एक्स्ट्रा बॉल. त्यामुळे दबाव आलाय गोलंदाजावरती. अकीबचा दबाव इथे घेतला की काय प्रश्न पडलाय. परंतु इथे चुका करून चालणार नाहीयेत. एक्स्ट्रा बॉल जेवढे आपण फेकले गेले तेवढा धावा खर्च केल्या जात असतात. पुढील चेंडू यावी पंच केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. मिस टाइम शॉट आहे त्यामुळे येईल इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाली. आणि त्यानंतर बॅकफुट वरती येऊन एक क्लासी शॉट दाखवले. नजाकत चॉप केला बॉलला. दवडले एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 4 धावांसाठी. अकीबच्या बॅट मधून निघालेला हा दमदार चौकार. पुढील चेंडू या लेग स्टिकच्या बाहेर आहे. नो बॉलचा येतो इशारा. एक रन इथे मिळेल. धावसंख्या पोहोचले 20 या अंकावरती. अजूनही 26 धावांची इथे आवश्यकता असताना आणखी एक दमदार शॉट इथे पाहायला मिळतोय. फलंदाजीचा क्लास त्याने इथे लगावलाय. दाखवलाय. वेट करतोय. बॉलला येऊ देतोय बॉडी जवळ आणि त्यानंतर खेळतोय फटका. काय सजवला फटका. प्रतिम इथे पाहायला मिळालाय. आणि यावी बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बाईच्या स्वरूपात एक रन इथे बेल. यष्टीरक्षक नाकाम ठरलाय. धावसंख्या 25 रन 25. त्यानंतर लेग ब्रेक केला गेलेला बॉल कट केलाय. पॉइंटच्या दिशेने बॉल फील्ड केला जातोय. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. पुढील चेंडू यावी बॅकफुट पंच आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हर दोघी प्रयत्न पुरे. बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. षटक क्रमांक समाप्त होते दुसरं. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 रन 21 धावा.
रिक्वायर्ड रन 17. 17 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 17 धावा. आणि दरम्यान आलेला हा बॉल 1 रन. अंकुर आहे. पुढचा चेंडू यावेळी लेग स्टिकच्या बाहेर आहे. बॉल व्हाईट बॉलचा येतो इशारा. व्हाईटच्या स्वरूपात मिळालेली 1 रन. हो याच इथे संधी होती. यष्टीरक्षक पासून मात्र यष्टांपासून दूरवरती पाहायला मिळालाय. यावेळी डॉट बॉल इथे येतोय. अंकुरचा चांगला बॉल इथे म्हणावा लागेल, कारण ज्या पद्धतीने त्याने टर्न केला, फ्रंट फुटला इन्व्हाइट केलं, यावेळी बॅक फुटवरती येऊन कट केलाय बॉलला. कव्हर पॉइंटच्या दिशेने कॅरी होईल. आहे तिथे डिक्लेअर झोन. एकच रन तिथे मिळेल. ते निशांत याला. यस, आणखीन एक क्लासी शॉट मनगटाचा वापर केलाय. थर्ड मॅनच्या दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 रन इथे मिळेल. यावेळी बॅकफुट पंच करायचा होता. मिस टाइम शॉट. यष्टीरक्षक आहे, करत नाहीये चूक. बॉल फील्ड करतोय. येईल इथे आणखीन डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अंकुरची. या षटकामध्ये इथे म्हणावी लागते. परंतु त्यानंतर आलेला हा खराब चेंडू ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. यष्टीरक्षक नाकाम. 1+1 2 धावा एक्स्ट्रा इथे मिळाल्या. धावसंख्या धावसंख्या 35 इथे पाहायला मिळाले. षटक क्रमांक समाप्त होते ते 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45. 11 धावांची आवश्यकता. माफ करा 35. 11 धावांची इथे आवश्यकता. येणारी चेंडू 12 चेंडू 11 धावा. 12 चेंडू 11 धावाचं समीकरण. अकीब स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग बारवरती इथे गोलंदाज दाखल झालाय आशिष. यावेळी विजयाच्या दिशेने जाण्याचा आहे ते प्रयत्न. आणि इथे काय घडलंय, एक शानदार पंच शॉट पाहायला मिळतोय. आशिषचं जोरदार होतं इथे अपील, परंतु रिझल्ट आहे 4 रन 4 धावा. आणि त्यानंतर आलेला हा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. पंचाने इशारा केलाय व्हाईट बॉल. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळते. गोलंदाजीच्या बद्दलून काही चुका इथे झाल्यात. आणि त्यानंतर लगावला गेलेला हा टोला. 4 धावा. धावसंख्या जम्प झाली आणि पोहोचली यावी 44 अंकामध्ये. आणि त्यानंतर आलेला हा विजयी चौकार. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा 3रा संघ एसके वॉरियर्स. दमदार कामगिरी, शानदार फलंदाजी, अफलातून गोलंदाजी, अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती सेमीफायनल मध्ये दाखल होणारा 3रा संघ एसके वॉरियर्स. इथे खेळी पाहायला मिळाली. अफलातून फलंदाजी, लाजवाब गोलंदाजी आणि एक तगडा संघ, तगडा आव्हान उभं करताना इथे आपल्याला एसके वॉरियर्स पाहायला मिळालाय. यानंतर होणारा सामना एसके बॉयज वर्सेस स्वामिनी 9. दोन्ही संघांना विनंती असेल कृपया क्रीडांगणात यायचं आहे. मी नाणेफेकीसाठी आमंत्रित करतो